श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला दरवर्षी रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिणी भावाला राखी बांधतात आणि त्याच्या दीर्घ आयुष्याची तसेच यशाची आणि सुरक्षिततेची प्रार्थना करतात. त्याला उत्तम आयुष्य लाभो अशी मनोकामना करतात. त्याच वेळी भाऊ देखील आपल्या बहिणीला भेटवस्तू देऊन तिला आयुष्यभर रक्षण करण्याचं वचन देतात. मात्र ही राखी बांधताना आपल्याला काही नियमांचे पालन करायचे आहे. तसेच आपण आपल्या भावाला कसे ओवाळायचे आहे, तसेच ओवाळताना कोणत्या वस्तू आपण ताटात असणे गरजेचे आहे, तसेच राखी नक्की कोणत्या मुहूर्तावरती आपण आपल्या भावाला बांधायची आहे आणि राखी आणल्यावरती ती सिद्ध कशी करावी, तसेच ओवाळताना आपण कोणत्या चुका करू नये. तसेच आपल्याला एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या भावाला दीर्घायुष्य लाभेल व आपल्या भावाची व आपली देखील भरभरून प्रगती होईल. तर याच बद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. आता सर्वांना पडलेला प्रश्न म्हणजे राखी कधी बांधायची. तर श्रावण पौर्णिमा शुक्रवारी 8 ऑगस्टला दुपारी 2:12 सुरू होत असून शनिवारी 9 ऑगस्टला दुपारी 1:24 ही समाप्त होणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार आपण ही राखी रक्षाबंधन आहे तर ते 9 ऑगस्टला शनिवारी साजरं करायचं आहे. आता पौर्णिमा तिथी ही दुपारी 1:24 संपणार आहे. मग त्या अगोदर तुम्ही रक्षाबंधन हे साजरं करू शकता. आता यामध्ये भद्रा काळ देखील आहे. भद्रा काळ हा अशुभ मानला जातो आणि यंदा 2025 मध्ये 8 ऑगस्ट दुपारी 2:12 पासून ते 9 ऑगस्ट सकाळी 1:52 हा भद्रा काळ असणार आहे. आता आपण आपल्या भावाला अगदी सकाळी तर पहाटे तर राखी बांधणार नाही. त्यामुळे या वर्षी तरी आपल्याला भद्रा काळाची चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही अगदी दिवसभरामध्ये सकाळी 5:47 ते दुपारी 1:24 हा सर्वोत्तम शुभ मुहूर्त आहे. त्या मुहूर्तावरती तुम्ही भावाला राखी बांधू शकता. पण त्यामध्ये देखील आपल्याला राहू काळ हा टाळायचा. पंचांगानुसार राहू काळाचा काळ अत्यंत अशुभ मानला जातो आणि या काळात कोणतेही शुभ कार्य करू नये. 9 ऑगस्टला राहू काळ हा सकाळी 9:07 सुरू होत असून तो 10:47 असेल. एकूण 1.5 ते 2 तास हा राहू काळ असणार आहे. फक्त या काळामध्ये आपल्याला राखी बांधता येणार नाही. अन्यथा तुम्ही अगदी सकाळी 5:47 ते दुपारी 1:24 फक्त हा राहू काळ वगळता कोणत्याही वेळी तुम्ही राखी बांधली तर ती शुभच ठरेल. आता रक्षाबंधनसाठी आपण ताट तयार करायचं आहे. सर्वात प्रथम देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे आणि आपण ज्या काही राख्या आणलेल्या आहे तर सर्वात प्रथम त्या आपण देवापुढे ठेवायच्या आहे. कारण की राखी सिद्ध करणे हे देखील खूप गरजेचं आहे. या राख्या आपण देवापुढे ठेवल्यानंतर त्या राख्यांवरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, अखंड अक्षता अर्पण करायचे आहे, तसेच एक तुळशी पत्र देखील ठेवायचं आहे आणि आपण ओम रक्षाय नमः ओम रक्षाय नमः या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचा आहे. तसेच भगवान विष्णू माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या भावाचं रक्षण करा, तसेच ही राखी सिद्ध करा असे देखील आपण म्हणायचं आहे. आणि त्याच नंतर आपण ही राखी आपल्या ताटामध्ये घ्यायची आहे. तसेच सर्वात प्रथम श्री गणेशांना राखी बांधायची आहे. श्री गणेशांना तुम्ही हिरव्या रंगाची किंवा लाल रंगाची राखी ही बांधू शकता. नंतर आपण ज्या पण गुरूंना मानता, स्वामी समर्थ महाराज असतील, दत्त महाराज असतील, भगवान विष्णू असतील तर त्यांना राखी बांधायची आहे तर त्यांना पिवळ्या रंगाची राखी बांधावी. तसेच श्रावण महिना चालू आहे आणि हा भगवान शिवांचा अत्यंत प्रिय महिना आहे तर भगवान शिवशंकरांना आपण निळ्या रंगाची राखी बांधायची आहे. त्यानंतर हनुमानजींना देखील आपण राखी बांधावी. हनुमानजींना आपण लाल किंवा नारंगी रंगाची राखी ही बांधू शकता. आता आपण ताट तयार करायचं आहे. एक ताम्हण घ्यायचं आहे किंवा सुंदर असं ताट घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. तसेच अखंड तांदूळ देखील ठेवायचे आहे. एक सुपारी ठेवायची आहे कारण की आपला भाऊ देखील सुपारी सारखा टणक व्हावा म्हणून सुपारी ठेवली जाते. त्यासोबत सोन्याची वस्तू ठेवायची आहे. सोन्यासारखं तेज आपल्या भावाला देखील लाभो, सोन्यासारखी चकाकी त्याच्या आयुष्यात देखील असो म्हणून सोनं हे घेतलं जातं. यानंतर आता आपण एखादी मिठाई देखील ठेवायची आहे. मग तुम्ही कोणतीही मिठाई ठेवू शकता. पेढा, बर्फी, गुलाबजाम कोणतीही मिठाई ठेवली तरी पण चालेल.
तसेच फूल ठेवायचं आहे, आपण एक राखी ठेवायची आहे। राखी ही काळ्या रंगाची नसावी, त्यावरती देवतांचे चित्र असतील तर अशी देखील राखी आपल्याला ही घ्यायची नाही, याची आपण काळजी घ्यायची आहे। आता आपलं ताट तयार आहे। आता यामध्ये एखादी वस्तू विसरून राहिली असेल तर ती तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, कारण की प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते। त्यानंतर आपण चौरंग किंवा पाट मांडायचा आहे। आता तो मांडल्यावरती आपण पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करूनच आपण आपल्या भावाला ओवाळायचं आहे, याची काळजी घ्यायची आहे। चुकूनही दक्षिण दिशेकडे तोंड करून आपण आपल्या भावाला ओवाळायचं नाही। आता सर्वात प्रथम आपण आपल्या भावाला पाटावरती चौरंगावरती बसवायचं आहे। तुम्ही अगदी कडेने रांगोळी देखील काढू शकता किंवा अगदी फुले ठेवली तरी पण चालेल। भावाच्या डोक्यावरती टोपी ही असावीच, कारण की ज्या काही सात्विक लहरी आहे तर त्या आपल्या भावाने ग्रहण कराव्या, म्हणून भावाच्या डोक्यामध्ये टोपी ही असायलाच हवी। आता भावाच्या डोक्यावरती टोपी ठेवायची आहे आणि हे ताट आपण समोर ठेवायचं आहे। एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे। आता हा तुरटीचा खडा आपल्या भावावरून 7 वेळा उतरवायचा आहे। उतरवत असताना म्हणायचं आहे, माझ्या भावाला जी काही नजरबाधा झालेली असेल, इडापिडा, दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे, अडचणी, अडथळे माझ्या भावाच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होते, असे आपण म्हणायचे आहे। भावावरून हा तुरटीचा खडा 7 वेळा उतरवल्यानंतर आपण हा तुरटीचा खडा जाळायचा आहे। कापूर जाळण्याचं भांड घ्या किंवा मातीची पंती घेतली तरी पण चालेल। त्यामध्ये 2 ते 3 भीमसेनी कापराच्या वड्या टाका, थोडेसे तांदूळ टाका आणि हा तुरटीचा खडा आपण त्यामध्ये जाळायचा आहे। यामुळे आपल्या भावाला जी काही नजरबाधा झालेली असेल, नकारात्मकता मागे लागलेली असेल तर ती दूर होत असते असे म्हणतात। आता हा तुरटीचा खडा पूर्णपणे जळून झाल्यानंतर अगदी तो तुम्ही घराच्या बाहेर टाकू शकता किंवा अगदी एखाद्या झाडाखाली टाकला तरी पण चालेल, कारण की त्यामध्ये आपल्या भावाला जी काही नजरबाधा, नकारात्मकता लागलेली असते तर ती असते असे म्हणतात। त्यानंतर आता आपण भावाचं औक्षण करायचं आहे। भावाला आपण टिळा लावायचा आहे। टिळा लावताना खालून वरती टिळा लावावा, त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा लावायच्या आहे। आपण भावाच्या डोक्यावरती, तसेच खांद्यावरती, तसेच थोड्याशा मांडीवरती देखील आपण अक्षदा टाकायच्या आहे। नंतर आपण आपल्या भावाला सुपारीने ओवाळायचं आहे। सुपारीसारखा आपला भाऊ टणक व्हावा, त्याच्या आयुष्यातील प्रत्येक संकटाला अगदी तो कणखरपणे सामोरे जावा, यासाठी सुपारीने ओवाळायचं आहे। त्यानंतर सोनं घ्यायचं आहे। सोन्याने देखील आपण आपल्या भावाला ओवाळायचं आहे। सोन्यासारखा माझा भाऊ तेजस्वी हो, ही मनोकामना आपण मनामध्ये धरून आपण त्या सोन्याने आपल्या भावाला ओवाळायचं आहे। त्यानंतर आता आपण दिव्याने ओवाळायचं आहे। आता दिव्याने ओवाळत असताना त्या दिव्याचा प्रकाश आपल्या भावाच्या तोंडावरती पडला पाहिजे, अशा पद्धतीने आपण आपल्या भावाला ओवाळायचं आहे। आता यानंतर आपल्याला राखी बांधायची आहे। आता त्या राखीला आपण 3 गाठी बांधायच्या आहे। आता हे अनेकांनी पाहिलं असेल, पण त्या 3 गाठींचं धार्मिक आणि भावनिक महत्त्व फार कमी लोकांना ठाऊक असतं। या गाठी केवळ एक समारंभाचा भाग नसून त्या त्रिदेव ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं प्रतीक मानल्या जातात। पहिली गाठ ब्रह्मदेवांना समर्पित असते, जे सृष्टीचे निर्माता मानले जातात। या गाठीमुळे जीवनात सकारात्मकतेची सुरुवात होते। दुसरी गाठ भगवान विष्णूंना अर्पण केली जाते, जे पालन करते आहे। त्यामुळे भावाच्या रक्षणासाठी, त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी ही गाठ बांधली जाते। तिसरी गाठ महादेवांना अर्पण असते। हे शिवशक्तीचं प्रतीक असून वाईट शक्तींपासून रक्षण आणि जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी ही गाठ बांधली जाते। याचबरोबर 3 गाठी भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि संरक्षण या 3 मूल्यांचंही प्रतीक मानल्या जातात। राखी बांधताना बहीण केवळ तिच्या भावाच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करत नाही, तर त्यांच्या नात्यातील बंध अधिक घट्ट होण्यासाठी ती गाठी प्रेमाने बांधते। म्हणूनच राखीचे धागे फक्त एक परंपरा नसून त्यामागे बहिणीची श्रद्धा, भावना आणि नात्याचा गूढ अर्थ दडलेला असतो। तसेच स्क्रीनवरती जो मंत्र दिसत आहे तर तो मंत्र राखी बांधताना बहिणीने आवर्जून म्हणायचाच आहे। या मंत्राचा अर्थ, ज्याने बलाढ्य राजा बळी बांधला गेला, त्याच मंत्राने मी तुला बंधनात बांधते, भावा तू सदैव माझे रक्षण कर। त्यामुळे हा मंत्र म्हणणे खूपच शुभ मानले जाते। यामुळे भावा बहिणीचे आयुष्य हे सुखकर होते, तसेच नात्यामध्ये प्रेम देखील राहते। आता राखी बांधल्यानंतर आपण आपल्या भावाला मिठाई देखील खाऊ घालायची आहे। तसेच भावाने आपल्या बहिणीला भेटवस्तू म्हणून देखील द्यायची आहे। मग कोणतीही भेटवस्तू तुम्ही देऊ शकता, दक्षिणा देऊ शकता किंवा एखादी साडी दिली तरी पण चालेल। तसेच बहिणीने देखील भावाला भेटवस्तू ही द्यायची असते। आता मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे। हा जर उपाय तुम्ही रक्षाबंधनच्या दिवशी केला तर बहिणी भावाचं देखील आयुष्य हे सुखकर होतो, घरामध्ये पैसा येतो
त्यासोबत गरिबीही संपुष्टात येते। तर भावाला ओवाळून झाल्यानंतर आपण थोडे पैसे घ्यायचे आहे, अगदी 10 रुपये 20 रुपये घ्या आणि त्या पैशाने आपल्या भावाला ओवाळायचं आहे। 7 वेळा ओवाळायचं आहे आणि या पैशांची आपण राखी घ्यायची आहे। आता ही राखी घेऊन आपण पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाला ही राखी बांधायची आहे। आता जर पिंपळाच्या झाडाला आपण ही राखी बांधली तर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, तर ती पूर्ण होत असते। घरामध्ये पैसा येतो, दुःख, दारिद्र्य, गरिबी ही संपत असते। आणि जेव्हा आपण ही राखी बांधत असतो तेव्हा आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, तर ती पिंपळाच्या झाडाजवळ व्यक्त करायची आहे, कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो। तर आता हा उपाय तंत्रशास्त्राच्या अध्यायामध्ये देखील लिहिलेला आहे, त्यामुळे हा उपाय खूप जुना आहे। तुम्ही देखील या रक्षाबंधनला हा उपाय आवर्जून करून बघायचा आहे। आता ही राखी आपण हातामध्ये किती वेळ ठेवायची आहे, तर कमीत कमी पितृपक्ष होईपर्यंत तरी ही राखी आपण आपल्या हातामध्ये ठेवायची आहे आणि नंतर तुम्ही काढू शकता। काढल्यानंतर ही राखी एखाद्या लाल कपड्यामध्ये ठेवायची आहे आणि ती तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू शकता आणि पुढच्या रक्षाबंधनला ही राखी तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे। तसेच जर तुमची राखी मध्येच तुटली किंवा खराब झाली, खंडित झाली, तर अशा वेळेस ती राखी तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे। यामुळे आपल्याला कोणताही दोष लागत नाही। फक्त ती राखी अगदी डस्टबिनमध्ये, कचऱ्यामध्ये चुकूनही टाकायची नाही, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा। धन्यवाद।